आपण ना एक गोष्ट जरा इमॅजिनेशन करू, बघू भीती वाटते का? भयंकर गोष्ट आहे. आपण आपल्या एका जवळच्या मित्रासोबत कुठंतरी बाहेर फिरायला गेलो आणि त्याच्यासोबत गेल्याच्या नंतर आपल्याला अनफॉर्च्युनेटली त्याच्यासोबत रात्र घालवावी लागते. म्हणजे तशा प्रकारची रात्र म्हणत नाही आहे मी, अशी म्हणजे ॲक्सिडेंटली रात्र तिथं घालवावी लागते. आपल्याला राहायचं नसतं तरीसुद्धा त्या जागेवर आपल्याला राहावं लागतं. आणि ते पण एखाद्याच्या घरी नाही बरं का, एखाद्या अशा जागी तिथं जवळपास कोणी दिसत नाही त्या जागेवर आपल्या मित्रासोबत आपण फसलेलो आहोत आणि तिथं आपल्याला रात्र घालवायची आहे. तर त्याच्यासोबत आपण मस्त आरामशीर बसलो, गप्पा मारले आणि झोपी गेलो. पण अचानक अर्ध्या रात्री आपला मित्र उठतो, आपल्यासमोर येऊन बसतो आणि अशा काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायला लागतो जो की नॉर्मल माणूस करू शकत नाही. तोच काय कोणीच करू शकत नाही अशा ॲक्टिव्हिटीज आपला मित्र आपल्यासमोर करतो एकदम विचित्र पद्धतीने. आणि आपल्याला कन्फर्म होतं की भाई हा माझा मित्र नाही आहे, याच्या अंगात 2-4 आत्मा घुसलेले आहेत आणि त्या आत्मा त्याच्या शरीरासोबत असं काहीतरी करत आहेत. आता तुम्हाला पळून जायचं आहे, तुम्ही विचार करतायत आपण याला एकलं सोडून जावं कुठं, ओरडायचा प्रयत्न करतायत पण आवाज बाहेर निघत नाही आहे. कसं वाटेल? 1 नंबरसोबत 2 नंबर पण बाहेर येईल ना, ते पण विदाऊट कंट्रोल येईल ना. मला तर असंच वाटतं असं होईल. जरासं इमॅजिनेशन करून बघा, डोळे लावा. असं समजा की तुम्ही तुमच्या मित्रासोबत कुठेतरी फिरायला गेले आणि हे प्रकार तुमच्यासोबत घडतोय, कसं वाटेल? आता मी तुम्हाला असं अगोदर का सांगितलं आहे, कारण की आज आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची एक स्टोरी आलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष बुरसे. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. तुमच्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या या चॅनलवर आपण हॉरर स्टोरीज घेऊन येतो. त्यातल्या काही सत्य घटना असतात तर काही काल्पनिक घटना असतात. पण माझं म्हणणं एकच असतं की या सर्व घटनांना, या सर्व कथांना एक मनोरंजन टाईप म्हणून बघावं आणि एन्जॉय करावं. तर चला आपल्या या कथेला आपण सुरुवात करूयात. ही घटना आपल्याला राजस्थानवरून आलेली आहे, जी भिलवाडापाशी घडलेली घटना आहे. आता जे जयपूर आहे, जयपूर आणि उदयपूर या रस्त्यामध्ये लागणारं ते भिलवाडा एक शहर आहे. एक प्रवीण आणि एक काय नाव आहे त्याचं, प्रवीण आणि राघव. प्रवीण आणि राघव असे 2 मित्र असतात. जो प्रवीण असतो त्याच्या आत्याच्या इथं प्रवीण आणि राघव गेलेले असतात, जी की जयपूरमध्ये राहत असते. काहीतरी पैशाचं काम होतं त्यांचं, पैसे आणण्यासाठी तिथं गेले होते. तर दुपारचे 2 वाजता ते तिथून निघले होते आणि त्यांनी निघता वेळेस असा प्लॅन बनवला होता की आपण रस्त्यामध्ये जातोय ना आपल्या गावाकडं, तर थोडं एन्जॉय करत जायचं, मजा करत जायची, कारण की आपल्याजवळ आता पैसा आहे. आणि तसंच होतं, जवान पोराजवळ जर पैसा आला तर तो असा सिल करतो, कारण की जिम्मेदारी काही नसते. मागं काय आणायचं काम नाही, घरात किराणा भरायचं काम नाही, कोणाला द्यायचं काम नाही, काय नाही. जवळ पैसा असला की खर्चायचं काम, एन्जॉय करायचं. तर त्या प्रवीणने राघवला असं म्हणलं की भाई माझ्याजवळ पैसे आहेत, यातले आपण काही पैसे खर्चू शकतो, तर आपण काय करू, जाता जाता रस्त्यामध्ये खर्चू. आणि तसंही जयपूर ते उदयपूर फार लांब आहे, अंतर खूप मोठं आहे. आपण नाही जरी खर्चले, नाही जरी एन्जॉय केला तरीही आपल्याला रात्र अर्धी रात्र होणार जाईपर्यंत. आणि खरचलं बिरसलं तर जाऊ दे ना, पुरी रात्र प्रवासामध्ये गेलं तर काय प्रॉब्लेम आहे, रात्र आणि आपलीच आहे. उद्या दिवसा गेल्याच्या नंतर दिवसभर झोपी जाऊ घरी जाऊन. या 2 जणांचा असा विचार. मग यांनी ठरवलं ठीक आहे बाई, काय प्रॉब्लेम नाही, जाऊ एन्जॉय करत जाऊ. 2 वाजता प्रवीणच्या आत्याच्या इथून निघला, त्याच्यासोबत राघव होता. बाईकवरच निघले, 2 जण मोटरसायकल घेऊन तिथून आपल्या गावाकडे निघले. आता निघता त्यांनी बाबा फार एन्जॉय केलं आणि त्यांनी रस्ताही फार कापला एन्जॉय करत. कमालची गोष्ट आहे, जवानपूर म्हणल्याच्या नंतर काय, जे मोटरसायकल आहे तिचा कान पिळलेलाच, फार अशा टाईपचं त्याची रनिंग होती. तर रात्री 9-9:30च्या दशामध्ये ते एका धाब्यामध्ये घुसले, जेवण वगैरे केलं, अंगामध्ये स्वेटर वगैरे घातलं, हेल्मेट वगैरे, कानामध्ये हेडफोन वगैरे, हे सगळं कसं फिट शरीरामध्ये कपडे घातले, कारण हिवाळ्याचे दिवस चालू होते, नेमकेच लागू लागले. तर हे 2 जण जेवण वगैरे करून कपडे वगैरे फिट घालून आपल्या बाईकवर बसले आणि पुन्हा रस्त्याकडे निघले. आता यायची मोटरसायकल दमानं नाही, जोरात एकदम हाय स्पीडनं. आता जे भिलवाडा शहर आहे ना, मी तुम्हाला म्हणलं होतं भिलवाडा शहर हे रस्त्यामध्ये त्या जागेवर घडलं होतं. भिलवाडा शहरच्या अलीकडं एक थोडंसं जंगल टाईप एरिया आहे. तिथं सगळं सामसूम आहे, तिथं कोणतं दुकान नाही, कोणता माणूस नाही, कोणती शेती नाही, काही नाही, काहीच नाही. जेच त्या जागेवर यांची गाडी आली की पंक्चर झाली. आजूबाजूला बघतायत, एकही वाहन नाही, एकही दुकान नाही. आणि जे भिलवाडा शहर आहे ते फार लांब होतं, कमीत कमी 20 ते 25 किलोमीटर असेल त्यांच्यापासून. आणि त्यांच्या अंदाजे रात्रीचे 12-12:30 वाजले असतील. त्यांनी असं पक्कं नाही सांगितलं, कारण की त्यांनी जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस त्यांनी मोबाईलमध्ये पाहिलं नाही.
त्यांचा जीव वाचवायचं पडलं होतं. त्यामुळे ते अंदाजा लावतात की 12-12:30 वाजले असतील, पण माझ्या मताने 2 किंवा 2:30 वाजले असतील. आता तिथं गाडी पंक्चर झाल्याच्या नंतर दोघेजण इकडे तिकडे बघतात, वाट बघतात एखादं वाहन येईल का, पण साला एकही वाहन येत नाही. एवढी तर त्या रस्त्यावर मोठमोठाले वाहनं चालूच असतात, पण यावेळेस एकही वाहन आलं नाही. आता जो प्रवीण आहे तो राघवला म्हणतो की यार हे काय झालं, आपण चांगलं पद्धतशीर चेक करायला पाहिजे. राघव म्हणतो याच्यात काय चेक करायचं आहे, येताना तिथपर्यंत गाडीमध्ये हवा चांगली स्ट्रॉंग होती का, उतरत थोडी आली. टायर बघतात ते दोघंजण, ते एका टायरमध्ये असा एवढा मोठा खिळा. ते म्हणतात आता बघ बरं यार, हे होणारी गोष्ट होणारच झाली, आपण काय करू जरासा समोर गाडी ढकलूयात आणि बघूया काय होते का. 1-2 किलोमीटर गाडी ढकलतात. जो प्रवीण आहे तो थकतो यार. तो राघवला म्हणतो यार राघव लय थकवा आला यार, मी काय गाडी ढकलणार नाही, मला झोपही फार जास्त येते. आपण एक काम करू ना, आपण गाडी साईडला लावूयात आणि झोपी जाऊयात. आता तो राघव म्हणतो की यार प्रवीण ती ठीक आहे बाबा, साईडला लावून झोपी जाऊ, पण इथं झोपण्यासारखी अवस्था दिसेना झाली. आजूबाजूला जरा झाडं झुडपं तर आईचा ताप मारला, एखादं जंगली जनावर आलं ना आणि फाडून काढत उगं दंडम व्हायचं अंगावर. प्रवीण म्हणतो येड आहे का तू, इतकं कुठं लगे दाट जंगल आहे इथं कुठं झाड, तिथं कुठं झाड, तिथं कुठं झाड, अशा प्रकारचे झाडं आहेत, काय गोष्ट करायला, इथं झोपू ना आपण, या जरा साईडला जाऊन चाल ना. मग ते दोघंजण गाडी साईडला लावतात आणि एका झाडाखाली जाऊन झोपण्याचा प्रयत्न करतात. आता झाड काय फार मोठं नव्हतं, नॉर्मल असं छोटंसं झाड होतं. आणि तिथं झोपल्याच्या नंतर यांना वाजली थंडी. मग हे दोघंजण विचार करतात की यार आपण काय करू, आपल्याजवळ माचीची डबी आहे ना, जाळ करू, त्याच्या हिशोबाने कोणी जवळ पण येणार नाही आणि जाळाच्या याने थोडासा आसऱ्याने गरमी पण होईल. मग हे दोघंजण असा विचार करतात की तू इकडं जाय, मी इकडं जातो, जरा थोडेफार लाकडं बिकडं जमा करू, छोटे छोटे काळ्या मोठ्या झाडाच्या पडलेल्या फिडीला वाळलेल्या गेलेल्या कोपाटी आणून त्याचा जाळ करू. दोघंजण एक जातात, एक या दिशेने आणि एक या दिशेने. जो राघव आहे तो लाकडं जमा करून आणतो, मस्त ठेवतो तिथं आणि त्याच्याजवळ डबी असते ती उघडतो आणि लावतो. तो प्रवीणची वाट बघतो, प्रवीण आला का नाही. प्रवीण किती वेळचा जाऊन बसलेला असतो. पहिले तर राघवला वाटलं की चला ठीक आहे टॉयलेट वगैरे करत असेल त्यामुळे तो तिकडं जाऊन बसला असेल. पण यार 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले, अर्धा घंटा झाला, साला तब्बल 1 घंटा झाला. 1 घंटा तरी सुद्धा प्रवीण तिकून आला नाही. हा उठतो आणि हाक मारतो, अरे पव्या पव्या पव्यो. मग याच्या कानावर आवाज येतो कोणीतरी चलत येण्याचा. समोरून प्रवीण, त्याच्या हातामध्ये असे लाकडं टक 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 येतोय. आता तो जसा चलत येऊ लागला ना, त्याची जी चलण्याची चाल आहे ना ती वेगळी झाली होती, बदलली होती, चेंज झाली होती. राघवला वाटलं हा काय मजाक मस्करी करतोय का आपल्या संग, त्यामुळे राघवने त्याच्याकडे लक्ष केलं नाही. आला, लाकडं खाली टाकले आणि खाली बसला. त्या जाळाकडे एकसारखा बघतोय. जे प्रवीण आपलं जे राघवने पेटवलं होतं ना अदोगरानं, त्या जाळा असे एकसारखं बसतोय. राघव त्याच्याकडे बघून विचार करते हे काय करते, असं नक्की 100% मस्करी करते आपल्यासोबत. राघव त्याला बोलण्याचा प्रयत्न करतो, पण तो प्रवीण जो आहे तो राघवला अजिबात बोलत नाही, एकही शब्द बोलत नाही. एकदम शांतपणाने त्या जळाकडे बघतो एकसारखा. मग राघवला त्याचा त्रास होऊ लागला. राघवला असं वाटलं की यार इतकं हेंदोळा करून येईल ना, आता मजाकची गोष्ट सुधारते, सोडून द्यायला. मग तो काय करतो, जाळापाशी झोपतो आणि इकडं मुंडकं करून झोपी जातो. मग पुन्हा जरा वेळाच्या नंतर त्याला जाग येते आणि त्याला वाटतं की आता पव्या झोपला असेल, बघावं झोपला का नाही व्यवस्थिशीर. उठतो आणि पाठीमागं बघतो, तरी पव्या त्याच जागेवर बसलेला जाळाकडे एकसारखा बघतोय, एकसारखा. राघव म्हणतो पव्या काय झालं तुला, झोपायचं नाही का तुला, झोप येईन काय. अरे झोप, जरासं झोपी जाऊ, सकाळ झाली की आपण जवळच्या गावामध्ये जाऊ, पंक्चर काढून आपल्या घराकडे जाऊ, निघून झोपी जायचा पटकर. तरी पण ते प्रवीण तसंच एकसारखा त्या जाळाकडे बघतोय. राघव म्हणतो अरे ते पिसाळा का रे, काय बघायला त्या जाळामध्ये, इकडे पाहिजे ना. राघव त्याच्या हाताला असा मारतो. मारल्याच्या नंतर प्रवीण असा थोडा जागी होतो आणि राघवकडे बघतो. राघवकडे बघितल्याच्या नंतर राघव जरासा असं निरखून बघतो, तर त्याचे जे डोळे आहेत ना ते एकदम असे आकाशी कलरचे झाले होते, एकदम निळे भडक आकाशी कलरचे. याला समजलं याचे डोळे असे का झाले. तर हा त्याच्याकडे लक्ष देऊन बघायला लागला. तो स्माईल करायला लागतो, जो प्रवीण आहे ना तो स्माईल करायला लागतो एकदम खतरनाक वालीशी. आणि राघवकडे बघतो, आपला हात असा समोर करतो आणि अशी आपल्या हातावरची जी त्वचा आहे ना ती खेचण्याचा प्रयत्न करतो. राघव थोडा असा एकदम शांत होताना असं होता, पव्या तू काय करायला, हे काय आहे असं.
आणि असं बोलल्याच्या नंतर जो प्रवीण आहे तो एकदम आपला असा पंजाने आपल्या पंजाच्या वरची त्वचा धरतो आणि कचकर उपसतो. कचकर त्याच्या हातामध्ये त्याची त्वचा येते. राघव आरपळला पाठीमागं गेला. आता राघवला घाम यायला लागला. राघवला समजलं ना, मस्करी जर करत असला तर हा याच्या हाताची त्वचा कशी उपटायला लागलाय. अरे साधं हाताचं सालपाट जर निघलं तर माणसाच्या अंगाची आग होते, हाताची सगळी त्वचा उपटायला. अरे बापरे, काहीतरी मॅटर दुसरा आहे. तो पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागला, पण याला वाटलं की आपण जर पळून गेलो तर आपल्या मित्राचं काय होईल. आता तो ओरडण्याचा प्रयत्न करायला, त्याच्या तोंडामधून आवाज निघेना बाहेर. आणि हा प्रवीण त्याच्याकडे बघतोय आणि हसतोय आणि अशा प्रकारे घुरतोय की भयंकर पद्धतीने. तसं घुरणं असं एकदम विचित्र, ना कोणतं जनावर घुरू शकते, ना कोणतं माणूस घुरू शकते, एकदम अलगच. जसं की एखादं मरता वेळेस माणसाच्या गळ्याचा आवाज कसा येतो, तशा प्रकारचा आवाज त्याचा यायला लागला. आणि तो या राघवकडे बघू बघू आपल्या अंगाचं कातड उपसं लागलं. टच 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 टच. त्याच्या शरीरावर त्याचा हात जिथपर्यंत जाईल ना, तिथपर्यंत ते आपल्या शरीरावरचं कातड असं उपटू लागलं. डच 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 डच. जिथपर्यंत हात जाईल तिथपर्यंत प्रत्येक ठिकाणावरचं कातड उपटू लागलं ते. आणि त्याला आग सुद्धा होईना. आणि बघता बघता त्याचं जे शरीर आहे ते पूर्णपणे असं मांसाचा सापळा दिसू लागला. हाडकं, त्याच्यातलं अटकलेलं मांस. आणि तो उभा राहिल्याच्या नंतर हा खाली बसलेलाच एकदम ताट, एकदम स्टॅच्यू झालेला, पूर्ण घामानं भिजलेला, अंग थरथर 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 कापतं याचं. याला समजना काय करावं आणि काय नाही ते. आता ते प्रवीण उभा राहिला एकदम अशा त्या डेंजरस अंगाने. त्याचं पूर्ण अंग लाल भडक, सगळं मांस बाहेर दिसते, कुठं कुठले हाडकं बाहेर दिसतात त्याचे. नेमकं काय व्हायलं याला कळणं झालंय. इकडं तिकडं बघतो, याला कोणी काही दिसेना झालं. काय करावं काय नाही, सगळं आरबळी. आणि काय करता पण येईना. आणि तो जो प्रवीण आहे तो उठला, हसला. आणि त्याच्या तोंडावरची एवढी क्रिपी स्माईल खतरनाक वाली की बाबा विचारत नाही. त्या चेहऱ्यावरचं जे सालपाट काढलं होतं त्यानंतर त्याची स्माईल अजून भयंकर दिसू लागली, खतरनाक वाली. आणि तो चलत चलत या राघवकडे येऊ लागला. राघवचं लक्ष त्याच्या पायाकडे जातं. त्याच्या पायाखालची जी जमीन आहे ना, त्या जमिनीवर असा बर्फ होऊ लागला. पाय टेकवला की बर्फ तडतडत, पाय टेकवला की बर्फ तडतडत. राजस्थानमध्ये बर्फ, हे काय मजाकची गोष्ट लागली काही नाही. काय प्रकार आहे असा, याला काही समजत नव्हतं. जे तो जवळ आला की यानं असे डोळे लावले, जोरात असं बोंबलला की सगळं काही शांत झालं. डोळे उघडे, समोर प्रवीण उभा. तो याला मरणाच्या शिवाय देतोय. पागल झालास, येळा झावना झालास, पिशा गांडीच्या म्हणायला. घंटा झाली मी तिकडे अडकून बसलोय, तुला यायला का रोग आला का, किती हाका मारायलो तुला मी, अरे काही पिसाकडे झालास का काय तू. ते प्रवीण याला शिवाय देतोय. याला समजा काय झालं नेमकं ते. हा प्रवीणला असा हात लावतोय. प्रवीण म्हणतो, अरे काय हात लावायला, अरे मी नेमका चालू इथून, काय हात लावायला मला, अरे किती अडकलो होतो मी तिकडं, मला काय माणूस आहे यार तू, मला येताही नाही गेलं इकडं. हे पाय सगळे भरलेले इथं, मेलो असतो तर मी एखादा. राघव एकदम शांत त्याच्याकडे बघतो. तू कधी आला इथं, अरे तू हे काय खाणं बहिरे झाले का. प्रवीण म्हणतो, अरे मी आत्ता चालू ना, आणि काय मॅटर आहे तुझं. मग जे राघव ते ज्याच्यासोबत झालं ते सगळं काय सांगतो. असं झालं. आणि हा अरे एक गोष्ट सांगायचं राहिलो, ते जे याच्याकडे येऊ लागलं ना, ते प्रवीण पहिला सालपाट निघलेला, तो येता येता त्याचं शरीर चेंज झालं. चालता जसा चलत त्याच्याकडे येतोय तसं त्याचं शरीर चेंज झालं. आणि तो एका लांडग्यासारख्या जनावरांमध्ये परिवर्तित झालं आणि तिथून पळून गेलं. असं वाटलं की तो याच्यावर आता हल्ला करतो आणि हात वर केला, असं जोरात बोंबडला की ते गायब झालं. पाठीमागून तो प्रवीण आला. आता प्रवीणला हा सगळा प्रकार झालेला सांगतो तो राघव. प्रवीण म्हणतो, यार तू काय पागल माणूस आहेस का यार, काय बोलतोय काय नाही, तुला सुद्ध नाही आहे, किती मूर्ख माणूस आहेस. प्रवीण नुसतं याच्या गोष्टी ऐकू हसायला लागला, नुसतं ऐकू हसायला लागला. आणि राघव रडू त्याला सांगतोय, नाही भाई नाही आहे असं, आपण काही आपण पैदल जाऊ, पण आपण जाऊ, या जागेवर नाही थांबायचं. आता राघव इतका हट्ट करू लागला, त्यामुळं जो प्रवीण आहे तो उठला आणि दोघंही जण त्यांची बाईक घेऊन गेले. आणि आजही राघवने ही गोष्ट बाहेर काढली की प्रवीण त्याच्यावर हसतो, त्याला विश्वासच बसत नाही. पण राघवचं असं म्हणणं आहे की ते एक स्किन वालकर होतं, जे आपण वाचतो ना सेप बदलणारे लोक, तशा प्रकारचं होतं. किंवा काही दुसरं काही होतं ज्याने माझ्या मित्राचं पहिले रूप घेतलं आणि नंतर माझा मित्र यायचाच की ते माझ्यापासून निघून गेलं. जर माझा मित्र आला नसता तर माझा जीव गेला असता, असं राघवचं म्हणणं होतं. आता मित्रांनो, ही स्टोरी कशी वाटली, चांगली वाटली का,
चांगली जर वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी पाठवले त्यांनी काही त्यांचं नाव नाही पाठवलं, फक्त स्टोरी तेवढी पाठवली होती. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेली आहे, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला पाठवू शकता. तर आता आपण भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.